राधा कुलकर्णीच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत उपवासाचे पदार्थ। आता उपवास म्हटलं की आपल्याला आठवतं ते साबुदाणा खिचडी, बरोबर ना? पण आज आपण करणार आहोत खमंग साबुदाणा वडे। जोडीला आहे चटणी आणि गोड पदार्थ केळ्याचे खाप। चला मग तयारीला लागूया। आता आपण गोड पदार्थापासून सुरुवात करूया। त्याचं तुम्हाला साहित्य सांगते सगळं। प्रथम राजाळी केळी आहेत, त्याचे काप, नंतर खोबरं, गूळ, साजूक तूप, काजू, बदाम तुकडे केलेले आणि वेलची। आता आपण केळी तुपात परतून घेऊ। आता मी 2 चमचे तूप टाकते। खोबरं थोडं परतून झालं की मग आपण त्याच्यात गूळ टाकायचा। गूळ तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती गोड हवंय किती नाही त्याप्रमाणे। मी अर्धी वाटी टाकते। आता हे झालेले आहे। याच्यातला गूळ वितळला की केळ्याचे काप तयार झाले। आता मी एका भांड्यात काढून घेते। या प्रकारे केळ्याचे काप तयार आहेत। आपले केळ्याचे काप तयार आहे। आता आपण करूया साबुदाणा वडा। प्रथम साहित्य बघूया। भिजवलेला साबुदाणा, किसून घेतलेले बटाटे, मीठ, जिरे पावडर, मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, दाण्याचा कूट। आता आपण हे सगळं मिक्स करायला घेऊया। प्रथम साबुदाणा घेऊया। साबुदाणा थोडासा तेलात उडतो, फुटतो, म्हणून मग थोडासा मळून घ्यायचा। आता आपण बटाटा घालूया। बटाटा त्याच्यात बसेल एवढाच घालायचा। थोडी जिरा पावडर, मीठ, एक चमचा, मिरची तुम्हाला जसं आवडत असेल तसं, कमी तिखट हवे तर कमी घाला। मी 2 चमचे घातले। दाण्याचा कूट, तर हे सगळं मिक्स करून घेऊ। आता हे मळून झालेलं आहे आपलं। आता हात घेऊन मांडे करायला सुरुवात करू। चपटे जेवढे कराल तेवढे क्रिस्पी होतील। आता मांडे तयार आहे। आपण हे तळायला घेऊ। तळताना तुम्हाला माहिती, तेल फार जास्त तापलेलं नको, फार कमी तापलेलं नको। त्याच्यासाठी कसं टेस्ट करायचं दाखवते मी। एक छोटासा गोळा टाकून बघायचा। तो गोळा जर पटकन वर आला तर ते व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात मोठी एवढे टाकू। हे जेवढे मंद गॅसवर तळू ना तेवढे ते छान क्रिस्पी होतील। अजून मी थोडेसे तळून घेते। आता आपले गरमागरम साबुदाणा वडा तयार आहे। तुमच्याकडे सर्वात जास्त आवडीने खाल्ला जाणारा उपवासाचा पदार्थ कोणता मला जरूर कळवा। आणि हो, आजची रेसिपी आवडली असेलच, त्यामुळे लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।